मित्रांनो, मी तुम्हाला माझे अनुभव सांगतोय. सद्गुरूंच्या सोबत जे माझे आलेले अनुभव आहेत. सद्गुरूंनी जे मला कृपादृष्टी माझ्यावरती टाकलेली आहे. सद्गुरूंची जी कृपा असते, त्या संदर्भात मी तुमच्याबरोबर चर्चा करतोय आणि माझे काही अनुभव तुम्हाला शेअर करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची सुरुवात केली होती. हे 2 माझे एपिसोड झालेले आहेत, 2 अध्याय झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, मी तुम्हाला माझे अनुभव सांगतोय. सद्गुरूंच्या सोबत जे माझे आलेले अनुभव आहेत. सद्गुरूंनी जे मला कृपादृष्टी माझ्यावरती टाकलेली आहे. सद्गुरूंची जी कृपा असते, त्या संदर्भात मी तुमच्याबरोबर चर्चा करतोय आणि माझे काही अनुभव तुम्हाला शेअर करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची सुरुवात केली होती. हे 2 माझे एपिसोड झालेले आहेत, 2 अध्याय झालेले आहेत. त्यानंतर हा 3रा अध्याय. मित्रांनो, आपण त्या विषयाकडेच वळूया. पण तत्पूर्वी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो. चमत्कार. आता त्याला चमत्कार म्हणायचा की विज्ञानाच्या भाषेत त्याला योगशक्ती म्हणायची. आणि आपल्या सद्गुरूला योगीराज म्हणायचं. ते तुम्ही ठरवा. मी माझ्या सद्गुरूंना योगीराज समजतो, म्हणून त्यांचा जयघोष करताना मी राजाधिराज योगीराज परब्रह्म असा त्यांचा उच्चार करतो, संबोधन करतो. असो मित्रांनो, आपण गोष्टीकडे वळूया, त्या विषयाकडे वळूया, त्या अनुभवाकडे वळूया. मित्रांनो, माझ्या आईला आता आणायचं आहे त्या हॉस्पिटलमधून. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तिला व्हेंटिलेटरची गरज आहे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि ते व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही आहे. आणि उपलब्ध झाला आहे आता, तो मला मिळतो आहे, पण अडचणी आहे, त्या आर्थिक अडचणी आहे. मित्रांनो, आणखीन एक खुलासा करतो. त्यासोबत तो जो व्हेंटिलेटर आहे तो आणायचा आहे, अडचणी आल्या. पण काही दिवसापूर्वी माझ्याकडे पैशाची व्यवस्था होती काही दिवसापूर्वी. पण ते मी इन्व्हेस्ट केले, कुठेतरी गुंतवले. म्हणजे व्यवसायाला कुठेतरी नाही गुंतवले, व्यवसायाच्या दृष्टीने ते गुंतवले. मला थोडी पण कल्पना नव्हती की ही वेळ माझ्यावरती आहे आणि काही दिवसांनी मला पुढचं पेमेंटसुद्धा मिळणार आहे. ही आर्थिक प्रश्न माझा सुटणार आहे. हे सर्व होतं. त्यामुळे सुरुवातीला मी ते पैसे गुंतवले होते. पण आता ती परिस्थिती अशी निर्माण झाली की माझ्याकडे पैशाची व्यवस्था नाही आहे. जे काय होते ते मी गुंतवून टाकले माझ्या व्यवसायामध्ये आणि आता लगेचच जे पैसे उभे करायचे हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. असो मित्रांनो, आता सद्गुरूसमोर मी माझी व्यथा मांडली, माझी अडचण मांडली होती आणि तो मांडत होतो. सद्गुरूंचं नामस्मरण चालू होतं. त्यांचा फोन आला मला समोरून. जे व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करणार होते, उपलब्ध करून देणार होते, त्यांचा फोन आला की येऊन घेऊन जा. आता तो प्रश्न उपस्थित झाला. मागच्याच व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला आहे मी. 500 रुपयेच आहेत अवघे. तर एकतर पेट्रोल टाकायचं आणि गाडी घेऊन जायची किंवा गाडी तशीच घेऊन जायची आणि ते पैसे द्यायचे ॲडव्हान्स म्हणून आणि घेऊन यायचं आणि नंतर आपण पैशाची व्यवस्था करायची, असा डोक्यात माझ्या विचार चालू होता. मी त्यांच्याशी बोललो, ठीक आहे, मी तुम्हाला फोन करतो इथून निघताना. काही क्षणातच, म्हणजे काही 1-2 मिनटं पण गेली नसतील, त्यांचा फोन आला मला समोरून. तो केळुसकर साहेब, तुम्ही येऊ नका, मीच येतो घेऊन. बघा मित्रांनो, जो प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता हा वाचून की तिथे जायचं कसं आणि काय करायचं, कसं काय तो व्यवहार करायचा. काही क्षणातच, म्हणजे काही 1-2 मिनिटातच त्यांचा फोन आला. मी निर्णय घेईपर्यंत, केळुसकर साहेब तुम्ही येऊ नका, मीच येतोय.
कारण काय झालं आहे, माझी गाडी जी काल रात्री बंद पडली बोरवलीला ब्रिजवरती, ती तिथेच उभी आहे. तिला टोईंग करून मला आणायला जायचं आहे. म्हणून मी विचार केला, मी ज्या रिक्षाने येणार इथे, तुम्ही काय गाडी वगैरे घेऊन येऊ नका. आणि तिने विचारलं, तुम्ही कशी येणार आहेत, रिक्षाने घेऊन जाणार आहेत की गाडी घेऊन येणार आहेत? तर मी म्हणालो होतो गाडी घेऊन येईन म्हणून. आणि रिक्षाने गेलं तरी पैसे द्यावे लागणार आहेत, हा प्रश्न माझ्यासमोर होता. तर असो मित्रांनो, तर आता ते यायला तयार झाले. तर तुम्ही येऊ नका, कारण मी तिकडे जायला निघतो आहे आता, आणि मी तुमचं व्हेंटिलेटर आणून तुम्हाला मी सुपूर्द करतो आणि तुम्हाला माहिती देतो कसं काय करायचं, कसं ऑपरेट करायचं वगैरे. म्हणलो ठीक आहे. आता ते येत आहेत, तो प्रश्न तर सुटला. ॲडव्हान्स मी त्यांना देईन, बाबा हे आता ठेवा, बाकीचे नंतर देईन मी म्हणून. असं करून मी तयारी दर्शवली. आणि मी माझ्या पुढे या आप्तेष्टाला, माझ्या भावाला फोन केला की बाबा ये घेऊन, काय हरकत नाही, व्हेंटिलेटरची तयारी झाली, आता काही वेळातच व्हेंटिलेटर घरात पोचेल. ते म्हणाले किती, मी त्यांना विचारलं होतं किती वेळात तुम्ही पोचाल? जास्तीचे हार्डली 20-25 मिनटं जातील, अर्धा तास पकडा मॅक्झिमम. म्हणजे तो 1 तास होता माझ्याकडे, म्हणजे अर्धा तास अगोदरच तो व्हेंटिलेटर माझ्यापर्यंत पोचणार होता. मित्रांनो लक्षात घ्या. मग मी समोर फोन केला की झालं आहे तयार, ये घेऊन ये, काय हरकत नाही. आता जी काय अडचण होती, जो काय प्रश्न निर्माण झाला होता व्हेंटिलेटरचा, आणि व्हेंटिलेटर जर नसेल तर पुढे प्रश्न निर्माण जो होत होता आई संदर्भात, तो प्रश्न सुटलेला आहे. आता ये घेऊन. मग 1 तासात जी व्यक्ती येणार होती, 1.5 तासात जी व्यक्ती येणार होती, त्याने 4 तास लावले आणण्यासाठी. कारण सत्य मला माहिती आहे मित्रांनो, सत्याची जाणीव मला आदल्या दिवशीच झाली होती. आदल्या दिवशी सगळी माहिती मिळाली होती. पण कोणाच काय ठाऊक सद्गुरूची लीला, कोणाच काय ठाऊक सद्गुरूची लीला. माझ्या आईचा शेवटचा श्वास मला मिळत असेल, अशा मी विश्वासात होतो. असो मित्रांनो, 1 तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेला, 4 तासानंतर माझ्या आईला घेऊन आले ते. आणि माझी आई त्यावेळी मृत अवस्थेत होती. एकही श्वास मला घेऊ शकले नाही समोरची व्यक्ती, जे कोण असतील ते. आता मी कोणाची नावं नाही घेत. मित्रांनो लक्षात आलं का? माझी पूर्ण तयारी झाली आणि माझ्या सद्गुरूंनी मला कुठेही तोंडावर आपटू दिलं नाही. मित्रांनो लक्षात घ्या. आता हा तर प्रश्न सुटला नाही, प्रश्न उपस्थित झाला. बाबा कुठे आहे आईचा शेवटचा श्वास, कुठे आहे? जो श्वास तुम्ही मला देणार होता, त्यानंतर मी माझी सर्व मेहनत पणाला लावणार होतो, माझी सेवा पणाला लावणार होतो, तो श्वास गेला कुठे? गेला, हरपला. मित्रांनो लक्षात घ्या, नाती संबंधी ही फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. माझा आजचा अनुभव आहे. आताचे जे अनुभव आहेत हे काही दिवसापूर्वीपासूनचे, ते अनुभव तुमच्याकडे मी शेअर करतोय. नाती संबंधी हे फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात, याच्या पलीकडे काही नाही आहे. मतलब, स्वार्थ, मित्रांनो लक्षात घ्या, आपलं हित जपणं, बस याच्या पलीकडे काही नाही. षडविकारांनी ग्रस्त अशी ही सर्व नाती संबंधी आहे. झालं, आले, आता काहीच करू शकत नाही. आता तर एक तर आहे की त्यांना 1000 रुपये दर द्यावेत लागणार आहेत, माझ्याकडे 500 रुपये आहेत. प्रश्न बघा, एवढं झाल्यानंतर सुद्धा माझ्या मनात एक प्रश्न आहे आता, की शेवटी मी आईची सेवा करू शकलो नाही, आईचा एक शेवटचा श्वास मला मिळू शकला नाही. पण त्याबरोबर हे विवंचन आहे माझ्याकडे, ते आता व्यक्ती आली ते मी त्याला 500 रुपये कुठून द्यायचे? पण ते आलेत, त्यांनी दाखवलं मला, हे बघा केळुसकर असं, आणि तो व्हेंटिलेटर तिथे सेट केला होता. तिचा जो बेडची म्हणजे बिछाण्याची तयारी करून ठेवली होती, पलंगाची तयारी करून ठेवली होती, तिथे बाजूला तो व्हेंटिलेटर लावून त्यांनी मला सर्व त्याची प्रक्रिया कशी आहे, कसा काय संचलित करायचा हे दाखवून गेले होते ते. आणि जर नाही कळलं तर तुम्ही मला फोन करा, मग मी येईन आणि तुम्हाला मी ती सर्व विधी करून देईन, असा विषय झाला होता. असो मित्रांनो, पण ती गोष्ट साध्य झाली नाही, कारण माझ्या आईचा श्वास गेला होता.
नंतर सर्व विषय संपला होता. त्यांचा फोन आला, केळुस्कर साहेब मी येतोय. केळुस्कर साहेब, अजून अनुभव संपलेला नाही मित्रांनो. केळुस्कर साहेब मी येतोय. काय करायचं, तुम्ही लावलं का, झालं का व्यवस्थित तुमचं, आईला व्हेंटिलेटर लावलं का तुम्ही, कळलं का तुम्हाला, जमलं का तुम्हाला. मी त्यांना म्हणालो, माफ करा साहेब, माझी आई गेली, तिचा श्वास मला भेटू शकला नाही, तिने प्राण सोडलेले होते ह्या अगोदरच प्राण सोडले होते. त्यामुळे त्या व्हेंटिलेटरचा काही उपयोग नाही आहे. तर तुम्ही जर आलात, आता जरी तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही आता या, नाही तर व्हेंटिलेटर घेऊन गेला तरी चालेल, काय हरकत नाही, किंवा सावशीत येऊन तुम्ही घेऊन गेला तरी चालेल. पण ते म्हणाले ठीक आहे, मी आता माझी गाडी टोईंग करून एका गॅरेजला लावलेली आहे, मी आता तसंच रिक्षा पकडून येतो आणि घेऊन जाईन, कारण वाया घाटकोपरच जाणार आहे मी चेंबूरला. काय हरकत नाही ना तुम्हाला. मी बोललो ठीक आहे, हरकत नाही, या आणि घेऊन जा. मित्रांनो, नाही, माझ्या मते एक दिवस राहिला तो व्हेंटिलेटर, माझ्या आता बरोबर लक्षात नाही आहे. असो मित्रांनो, तर ते आलेत. त्यानंतर तो व्हेंटिलेटर घेऊन जायला ते आले. आता प्रश्न पडला की 1000 रुपये द्यायचे आहेत त्यांना. माझ्या खिशात 500 रुपये आहेत आणि ही सगळी हा प्रसंग निर्माण झालेला आहे. तो व्हेंटिलेटर गुंडाळून मी बाहेर आणून ठेवला होता, ते जर आलेत तर घेऊन जातील म्हणून. मित्रांनो, ते आलेत. व्हेंटिलेटर आम्ही उचलून खाली घेऊन गेलो, रिक्षा आणली होती त्यांनी. मी त्यांना पैसे देऊ केलेत, तर त्यांनी हात माझा रोखला, केळुस्कर साहेब असून देत, मी तो घेऊन जातोय, काही देऊ नका. मित्रांनो, सांगायचा उद्देश काय, तर माझ्या म्हणजे एकही रुपया खर्च झाला नाही. इथे रुपयाचा प्रश्न नाही मित्रांनो, इथे खर्चाचा प्रश्न नाही आहे. इथे प्रश्न आहे, माझ्या सद्गुरूंनी मला तोंडावर पडू दिलं नाही. कारण समोरच्या व्यक्तीला ती वाटलं असणार गोष्ट, तो 1 तासातच घेऊन यायला तयार होता. समोरची व्यक्ती जी 1 तासात घेऊन येणार होती, तो अर्धा तासात सुद्धा येऊन पोहोचला असता. जर त्याला माझ्याकडून जर उत्तर नकारात्मक मिळालं असतं तर तो लगेच घेऊन आला असता. पण वेळ काढला गेला. असं मित्रांनो, कोण खरं कोण खोटं ते वेळेनुसार जगासमोर येईलच. की वेळ जर त्या व्यक्तीने आणली माझ्यावर तर. पण काय, माझ्या सद्गुरूंनी मला कमी पडू दिलं नाही, तोंडावर आपटू दिलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. लक्षात आलं का? ते योगीराज आहेत, ते परब्रह्म आहेत. मग स्वामी समर्थ असोत, गजानन महाराज असोत, कोणी असोत, समर्थ रामदास स्वामी असोत, कोणी असोत, तुम्हाला जो भावेल तोच तुम्हाला पावेल. असं नाही की एखादा संतच, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण सुद्धा महत्त्वाचं असते. आपल्या देव आपल्याला आवडतो, गणपती म्हणा, कोणाचाही, आणि सकारात्मक एनर्जी असते मित्रांनो. त्याच्यामागे एक सकारात्मक एनर्जी काम करत असते. सबका मालिक एक, थोडक्यात काय, सबका मालिक एक, एकच एनर्जी असते, एकच ती ऊर्जा असते. त्यांना आपण विविध नावं दिलेली आहे, विविध नावाने आपण त्याला ओळखतो, एवढाच फरक आहे. जसं आप भावेल तेच पावेल, म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात बघतो, वेगवेगळ्या रूपात बघतो. कोण त्यांना अमुक म्हणतो, कोण त्याला तमुक म्हणतो, बस एवढाच फरक आहे. सबका मालिक एक. शेवटी नद्या त्या समुद्रालाच जाऊन भेटतात. मित्रांनो, लक्षात आलं? हे जे काय मी अनुभव तुमच्या समोर मांडतोय, हे मांडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे, विज्ञान आहे. म्हणून मी काय म्हणालो, योगीराज, योगसिद्धी, चमत्कार हवे. तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्याला कोणत्या शब्दाने त्याचं उच्चारण करायचं आहे, कोणत्या स्वरूपात त्याला बघायचं आहे, ते तुम्ही ठरवा. मित्रांनो, लक्षात आलं का? सनातनी वास्तव,
सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.